पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक। सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात देशात इंधन तुटवडा होणार नाही यासाठी प्रयत्न। पंतप्रधान मोदींचं आश्वासन। युद्धाचा फटका बसलेल्या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध। भारत गरजेच्या 60% एलपीजी आयात करतो। शक्य तिथून गॅस तेल पुरवठा सुरू ठेवणार। लोकसभेत पंतप्रधान मोदींची माहिती। घरगुती गॅस सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात देण्यात येईल। गॅस तुटवड्यामुळे सरकारचा मोठा निर्णय। जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाण्याची शक्यता। हॉर्मुझवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस। हॉर्मुझ मार्ग मोकळा न केल्यास पॉवर प्लांटवर हल्ला करू। ट्रम्प यांचा इराणला इशारा। तर हल्ले केल्यास हॉर्मुझ पूर्णपणे बंद करण्याचा इराणचा प्रतिइशारा। अमेरिकेनं इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केल्यास हॉर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करणार। ट्रम्प यांच्या अल्टिमेटम नंतर इराणचा इशारा। इराण अमेरिका कूटनीती संपुष्टात। अमेरिकेनं अनेक वेळा विश्वासघात केला। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा संताप। फसवणुकीचा आरोप करत इराणकडनं चर्चेची सर्व दारं बंद। आखाती देशातील युद्धाचा भारतीय शेअर मार्केटला मोठा फटका। सेन्सेक्समध्ये 1334 तर निफ्टीमध्ये 400 अंकांची घसरण। गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 6000 तर चांदीच्या दरात 10,000ची मोठी घसरण। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,43,170 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 2,26,600 रुपये। इगतपुरीच्या पायरवाडी या ठिकाणी आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई। पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपी। जीव धोक्यात घालून गढूळ पाणी पिण्याची वेळ। प्रशासनाचं दुर्लक्ष।